नमस्कार, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम। गंगाखेडमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता महेश बिडगर याला 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर मारझोड करण्याचं काम झालं। या प्रकाराचा आपण जाहीरपणे निषेध व्यक्त करतो, कारण मारझोड का झाली त्याचा जो संदर्भ देण्यात आला तो संदर्भ चुकीचा आहे। महेश बिडगर ह्यांच्या मुखातून चुकीचा शब्द निघालेला नसताना सुद्धा आज त्यांना मारझोड करून त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्याचं काम झालं। ह्या गोष्टीचं आपल्याला दुःख वाटतं। ज्यावेळी मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदानावरती दीपक भाऊ बोराडे धनगर समाज एसटी आरक्षण लढाई ह्या ठिकाणी चालू होती, त्या आंदोलनामध्ये महेश बिडगर हे सहभागी झाले होते। जबाबदारीने सांगतो, मी सुद्धा सहभागी झालेलो होतो आणि त्या ठिकाणी पोलीस आणि समाज बांधवांची थोडीशी बाचाबाच झाली। त्यावेळी महेश बिडगर यांनी पूर्ण समाजाला आव्हान केलं आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की तुमचा अनपडपणा माळ रानात दाखवण्याचं काम करा, इथे दाखवू नका। ह्या शब्दाचा, ह्या वाक्याचा दुरुपयोग करून काही गंगाखेडचे जे स्वार्थी राजकारणी लोक आहेत त्यांना सर्वसामान्याच्या जीवावरती आज जो मलिंदा खायला मिळत होता तो मलिंदा खायला मिळत नाही। कारण महेश बिडगर सारखा सच्चा कार्यकर्ता अन्यायाच्या विरोधात लढतोय, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय। त्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांचं, तिथल्या पोलीस डिपार्टमेंटचं आणि तिथल्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्यांचं अस्तित्व उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यांचे हप्ते बंद झालेले आहे। आणि ह्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की महेश बिडगर यांचा काटा कसा काढता येईल। मग महेश बिडगर हे 2 इंच मागे हटत नव्हते, त्यांच्या दबावाला बळी पडत नव्हते। पोलिसांकरते त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला, तिथे पण महेश बिडगर हे हटले नाहीत। मग आता ह्याचा काटा कसा काढायचा, तर बौद्ध बांधवांना सोबत घ्यायचं आणि बौद्ध बांधवाकडून ह्याच्यावरती हल्ला करायला लावायचा आणि ह्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा। तेव्हा तरी हा कुठेतरी हटला जाईल आणि माघार घेईल। हा प्रयत्न तिथले रत्नाकर गुटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि प्रस्थापितांनी तिथल्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला। ह्या गोष्टीचा आपल्याला दुर्दैव वाटतंय। अरे, तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायला निघालात होता। आज माझ्या बौद्ध समाजामध्ये पण सुशिक्षित लोक असल्यामुळे, धनगर समाजामध्ये पण सुशिक्षित लोक असल्यामुळे हा तेढ निर्माण झाला नाही। पण तुम्हाला प्रत्येक वेळेला कोणत्या तरी जातीचाच आधार का लागतो? अरे, जो गुन्हेगार असेल त्याच्या कोणती गुन्हेगाराची जात नसते। आज चळवळीमध्ये आम्ही सुद्धा काम करतोय। आज माझ्यासोबत असंख्य माझे बौद्ध बांधव सोबत असतात आणि ते आणि मी, आमचे घरचे संबंध आहेत। माझी फॅमिली ते स्वतःची फॅमिली समजतात, त्यांची फॅमिली ती मी माझी फॅमिली समजतो। ज्यावेळी PB कोकरेवरती कोणी बोट उचलतं त्यावेळी माझा नातेवाईक पुढाकार घेण्या अगोदर माझे बौद्ध समाजाचे बांधव त्याला उरावर घेण्याचं काम करतात। त्यांच्यावरती कोणी बोट उचलतात त्यावेळी मी त्यांना उरावर घेण्याचं काम करतो। आज चळवळीत काम करताना माझे बौद्ध बांधव असतील, माझे मराठा बांधव असतील, माझे OBC बांधव असतील, मातंग बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हे जात पात न पाहता कार्याला महत्त्व देऊन आणि कृतीला महत्त्व देऊन आमच्याशी जुडलेले आहेत। आज आम्ही काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक आणि सर्व जे महापुरुष आहे, राष्ट्रपुरुष आहे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, त्यांच्या विचारानुसार काम करण्याचा प्रयत्न करतो। ही आमची चूक आहे का? तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःचं राजकीय वलय निर्माण करण्यासाठी तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून कोणावरती मारझोडीचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करताय। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज महेश बिडगर करून कळलं की तेथील जो धनगर समाजाचेच काही नेते आहेत त्यांचं आणि महेश बिडगरचं कुठेतरी बिनसलं होतं आणि त्यांना महेश बिडगरला कुठेतरी दाबायचा होता, म्हणून त्यांनी रत्नाकर गुटेंच्या माणसांना सोबत घेऊन पैसे देऊन मारझोड करण्याचा प्रयत्न केला। अरे, मी त्यांनाही सांगू इच्छितो, आपसामधला वाद होता, समाजाचा वाद होता, तुमच्याकडून जर मिटत नव्हता
तुटला फाटला तुमचा झाला होता तर बाहेरच्या कोणीतरी समाजाच्या नेत्याला पुढाकार घ्यायला लावायचा आणि आपसातला वाद आपसामध्ये मिटवला पाहिजे होता. पण तुम्ही सुद्धा दोन समाजामध्ये दरी कशी निर्माण होईल आणि तुमचा तो राजकीय फायदा कसा केला जाईल हा तुम्ही प्रयत्न केला. ह्या गोष्टीचा सुद्धा मी प्रथमतः निश्चित व्यक्त करतो. ज्यांनी मारझोड केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. पण प्रामुख्याने मी एक सांगू इच्छितो, जे गंगाखेडचं पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी ह्या सर्व प्रकाराची शहानिशा केल्याशिवाय महेश बिडकर ह्याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल केला ह्याचं कारण समजणं गरजेचं आहे. आणि पोलीस डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये सर्व सहभागी आहे, कारण त्या पोलिसांनी पण ठरवलं होतं की बौद्ध समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये ठिणगी पडली पाहिजे आणि वाद निर्माण झाला पाहिजे. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही सांगताय ना मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अरे तुमचं पोलीस खातंच तुम्हाला बदनाम करताय आणि ह्या महाराष्ट्राला बदनाम करताय. आता गंगाखेडच्या पोलीस विभागावरती तुम्ही कोणती कारवाई करणार आहात आणि कारवाईच करू नका. या बौद्ध समाजामध्ये आणि धनगर समाजाचं वाटोळं करायला निघालेलं हे पोलीस डिपार्टमेंट आणि रत्नाकर गुट्टे, या रत्नाकर गुट्टेची पहिली आमदारकी रद्द करा. आणि दुसरा प्रश्न, हे पोलीस विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सर्वांना सेवेतून निलंबित नको, बडतर्फ करा.